बघा तर मित्रांनो, रामरक्षा स्तोत्राचे पठण कसे करावे? तर आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी दिवसातून तुम्ही 11 वेळा आणि 41 दिवस नियमित पठण करावे. स्तोत्राचे पठण करताना स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत आणि भगवान श्रीरामाचे स्मरण करावे. रामरक्षा स्तोत्राचे पठण केल्याने मन शांत राहते, भीती आणि त्रासापासून मुक्ती मिळते. नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. हे एक शक्तिशाली आणि आध्यात्मिक कवच असते. ते आरोग्य, संपत्ती आणि आध्यात्मिकतेसाठी फायदेशीर राहते. हेच स्तोत्र बुध कौशिक ऋषींना स्वप्नात भगवान शंकरांनी सांगितले होते असे म्हटले जाते. यामध्ये बघा मित्रांनो, वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली. 100 कोटी श्लोक असलेले रामायण सर्वांनाच मिळावे असे वाटू लागले. मानव दानव देव भगवान शंकराकडे ते प्राप्त करण्यासाठी गेले. ते कुणाला मिळावे यासाठी त्यांच्यामध्ये खूप वाद झाले. शेवटी शंकरांनी रामायणाची सर्वांमध्ये समान वाटणी करण्याचे ठरवले. 100 ही समसंख्या असल्याने कितीही वाटणी केली तरी एक श्लोक राहिलाच. एका श्लोकात 32 अक्षरे होती, त्याची वाटणी केली. शेवटी 2 अक्षरे शंकरांनी स्वतःकडे ठेवली. ते म्हणाले, ही 2 अक्षरे मी माझ्याकडेच ठेवतो असे सांगून त्यांनी सर्वांना जाण्यास सांगितले आणि ते ध्यानासाठी बसले. पण देव, दानव, मानव यांचे मन काही भरेना. शंकरांनी ती अक्षरे स्वतःजवळ ठेवून घेतली. याचा अर्थ त्यात काहीतरी महत्त्वाचेच असणार म्हणून सर्वजण वाट पाहू लागले. काही काळाने कंटाळून एकामागे एक सगळे जाऊ लागले. एक ऋषी मात्र शेवटपर्यंत थांबले. त्यांना काहीतरी अजून मिळावे याची इच्छा होती. त्यांनी बराच वेळ वाट पाहिली आणि त्यांना एक डुलका लागला. आणि नेमके त्याच वेळी शंकर ध्यानातून बाहेर आले आणि त्यांनी त्या ऋषींकडे बघितले. त्यांना त्यांचे कौतुक वाटले आणि त्यांनी एक आशीर्वाद म्हणून त्या ऋषींना स्वप्नात जाऊन रामरक्षा सांगितली.